आधार कार्ड काढताना ज्या तांत्रिक बायोमेट्रिक प्रणालीशी आपले ठसे जुळवताना प्रत्येकाने दिलेली परीक्षा आपल्या ओळखीला प्रस्थापित करण्यासाठी किती अनमोल ठरू शकते याची प्रचिती विस्मृतीत गेलेल्या ज्योतीच्या माध्यमातून समोर आली आहे. अवघे 17 वयवर्ष असलेली ज्योती अत्यंत भुकेल्या अवस्थेत खापरखेडा पोलिसांना PWCN कॉलनीजवळ 2 वर्षांपूर्वी दिनांक 22 सप्टेंबर 2024 रोजी आढळून आली होती. तिच्या मानसिक आरोग्याच्या स्थितीमुळे घरचा पत्ता व ओळख ती हरवून बसली होती. खापरखेडा पोलिसांनी मसाळा नागपूर येथील आशा किरण बालगृह केअर अँड सपोर्ट सेंटरमध्ये तिला सुरक्षित सुपूर्त केले. एक अनामिक अवस्थेतील जीवन तिच्या वाट्याला आले. आशा सेंटरने तिच्या ओळखीसाठी आपल्या प्रयत्नांची शर्थ चालू ठेवली. 17 एप्रिल 2026 रोजी आधार अर्थात UIDAIच्या संकेतस्थळावरील फाइंड आधार या बायोमेट्रिक सुविधेच्या मदतीने तिच्या अंगठ्याच्या ठशाची नोंदणी पडताळून घेण्यात आली. या ठशाची नोंद जुळली ती थेट उत्तर प्रदेशातील नोंदीशी. पुन्हा ही पडताळणी अधिकृत करून घेण्यात आली. आधार बायोमेट्रिकच्या माध्यमातून पडताळणीचा पर्याय ज्योतीसाठी पुन्हा आपल्या कुटुंबापर्यंत, घरापर्यंत सुखरूप पोहोचवण्यासाठी मोलाचा ठरला. आशा किरण बालगृहाच्या अधीक्षकांनी UIDAI आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या सर्व यंत्रणांचे तिची ओळख पटवून दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ओळख पटल्याने बालकल्याण समिती, स्थानिक पोलीस आणि कायदेशीर प्राधिकरणाच्या प्रयत्नांमुळे ज्योतीचा तिच्या कुटुंबाकडे सुरक्षित परतण्याचा मार्ग आता मोकळा झाला. आधारच्या मुंबईस्थित प्रादेशिक कार्यालयाने आपले आधारचा प्रभावी वापर सामाजिक न्यायाच्या दृष्टीनेही किती लाख मोलाचा असू शकतो हे पटवून दिले. ही केवळ पडताळणी नव्हती, तर आधारच्या सर्वसमावेशक आणि मानवतावादी दृष्टिकोनाला चालना देणारी मदतीची एक घटना ठरली आहे.